मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवूया मेथीचं पिठलं. त्याच प्रकारच्या मेथीचं पिठलं करणार आहे. मेथीच्या भाजीमध्ये पण भरपूर फायदे आहे. पचनक्रिया सुधारते. मेथीमध्ये डायबिटीजसाठी पण फायदा होतो आणि त्वचेसाठी पण फायदा होतो. वजन कमी करण्यास पण मदत होते आणि आणखी फायदे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती पण वाढवते. असे भरपूर मेथीच्या भाजीत फायदे. आपण मेथी बटाटा करतो, मेथी पिठलं करूया. झटपट आणि कमी साहित्यात चमचणारं साहित्य बघूया. ही मेथी भाजी घेतली आपण, बारीक चिरून घेतली आहे. टोमॅटो आहे, कांदा आहे आणि आलं, हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलं आहे. आणि हे बेसन घेतले 4 चमचे आणि मीठ आहे, तिखट आहे आणि हळद आहे. आता आपण तेल तापत ठेवूया. तेल तापत ठेवलं आहे आपण. आता त्याच्यात एक मोठा कांदा घेतला आहे, तो थोडा छान परतून घेऊया. आपण त्याच्यात एक हिरवी मिरची आणि लसूण आलं ठेचून घेतलं ते टाकूया. ते परतून घेऊया 2 मिनटं. आलं लसूण आणि हिरवी मिरची वाटून टाकल्यामुळे भाजीला चव एकदम भन्नाट येते. तुम्ही अशा पद्धतीने तिखट नाही आहे, तिखट टाकूया आणि हळद टाकूया आणि हलवून घेऊया. टोमॅटो आहे बारीक चिरलेले, ते टाकूया. आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया आणि व्यवस्थित घालून घेऊया. तर आता झाकण ठेवलं होतं ते काढूया. मेथी घेतली एक जोडी, ती टाकूया. हे बेसन घेतले 4 चमचे. त्याच्यात आपण टाकून अशी म्हणजे असं पातळ करून घेऊया. त्यात आपण असं पाणी टाकून अशी पेस्ट तुम्ही करा, त्याच्यात गुठळ्या नाही राहत. मग झाकण काढून घेऊया. आता आपण हे बेसनामध्ये पाणी टाकून 4 चमचे बेसन घेतलं, त्याच्यात टाकलं. आता आपण याच्यातनं बेसन टाकले, आणखी थोडंसं पाणी टाकून बेसन टाकूया, व्यवस्थित घालूया. आणि याच्यावर आपण आता आपण झाकण काढूया. छान आपलं मेथीचं पिठलं रेडी आहे. आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊ. आपलं मेथीचं पिठलं रेडी होईल. तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा. तुमच्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब